नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागर कोमलवर खूप चिडलेला असतो. सागर विचारतो की कोमल, आता मला खरं खरं सांग, या झोपेच्या गोळ्या तुला कुठून भेटल्या? नाही म्हणजे या गोळ्या आल्या तरी कुठून? असं तो ओरडूनच तिच्या विचारत असतो. त्याच वेळेला आता कोमल मान खाली घालून असते, ती काहीच बोलत नसते. सागर तिला म्हणतो की बोल ना आता घडाघडा, कुठून आणल्यास त्या गोळ्या? तेव्हा मग मुक्ता म्हणते की सागर, अहो आता हे सगळं बोलण्याची गरज नाही आहे. आपण हे सगळं नंतर विचारूया ना, आत्ता नका बोलू हे सगळं. तेव्हा मग सागर म्हणतो की का नाही बोलायचं आत्ता? मला कळलं पाहिजे की झोपेच्या गोळ्या आल्यात तरी कुठून? अहो, ही मुलगी इतकी साधी, अहो जन्माला आली तेव्हापासून एवढीशी होती. तेव्हापासून मी तिला बघतोय. स्वतःचं स्वतः काम करत असायची. आपला आपला अभ्यास करायची. शाळेतून कोणत्याही प्रकारची तक्रार नाही किंवा इतर मुलींसारखे कधीही तिने नखरे केलेले नाहीत. आणि शाळेतून कुठलीही कंप्लेंट नाही किंवा कुठल्याही मुलाबरोबर मैत्री नाही किंवा काय नाही. मान खाली घालून आपलं आपलं काम करत असायची ती. आणि अशा या मुलीने झोपेच्या गोळ्या घ्याव्यात असं कोणाला वाटेल? आणि असं का करावं तरी का तिने? खरंच मला खूप त्रास होतो याचा. आणि हिने इतका मोठा निर्णय घेतलाच कसा? झोपेच्या गोळ्या घेण्याची काय गरज होती कोमल? असं सगळं सागर आता तिला रागारागाने विचारत असतो आणि तिला काहीच बोलावंसं वाटत नसतं. सागर म्हणतो की तुला कळत नाही का? अगं तू किती मोठा निर्णय चुकीचा घेणार होतीस. तुला कळत नाही आहे? अगं असं असताना देखील आमचं इतकं तुझ्यावर प्रेम, परंतु तू असं वागत होतीस? असं म्हणून सागर आता तिच्यावर हात उगारतो. आणि मग हात उगारायला जाणार तेवढ्यातच मुक्ता त्याला थांबवते आणि म्हणते की सागर थांबा. तेव्हा सागर स्वतःचा हात आवरतो आणि पटकन कोमल ही मुक्ताच्या जवळ जाते. त्याच वेळेला आता सागर हा खूप भयंकर चिडलेला असतो. तेव्हा मिहीर त्याला शांत करतो आणि दादूस असं म्हणत असतो. त्याच वेळेला आता सागरचं ते रूप पाहून मिहीरला देखील खूपच धक्का बसलेला असतो. आता सागर शांत होतो आणि 2 मिनिटांनी तिच्याजवळ जाऊन बोलतो की कोमू, तुला असं वाटलंच कसं गं की तू असं जीव वगैरे देशील? अगं तुला आमच्या घरच्यांचा विचार आला नाही का जरा पण मनामध्ये? अगं तू असं केल्यानंतर आमचं काय होणार होतं? तू जर असा जीव दिलास तर आम्ही कसे जगणार होतो सांग ना आम्हाला. अगं या सगळ्याचा खूप त्रास होतोय आम्हाला. तू असं कसं वागू शकतेस? 2 दिवस म्हणजेच काही दिवसांपूर्वी तुला जे काही प्रेम मिळालं त्याच्यासाठी तू स्वतःचा जीव द्यायसाठी तयार झालीस. परंतु आमच्या प्रेमाचं काय गं? आम्ही लहानपणापासून, तू लहान होतीस तेव्हापासून तुझ्यावर प्रेम करत आलो आहे आणि आत्तापर्यंत तुझ्यावर प्रेमच करतोय फक्त. मग तुला आमच्या प्रेमाची कदर नाही आहे का? अगं त्या थोड्या दिवसांच्या प्रेमासाठी तू स्वतःचं आयुष्य संपवायला चालली होतीस. परंतु आमच्या प्रेमाचं काय? याची तुला जराही काही कदर वाटली नाही. आम्ही जर तुझं काही झालं तर आम्ही काय केलं असतं याचा विचार तरी आलाय का तुझ्या डोक्यामध्ये? परंतु नाही, तू तो विचार केला नसशीलच ना. कारण तुला ते 2 दिवसांचं प्रेम महत्त्वाचं वाटलं होतं. परंतु हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव कोमल, काही झालं तरीही असा चुकीचा निर्णय अजिबात घ्यायचा नाही आहे. आणि तू जो हा काही निर्णय घेतलास त्याने आम्हा सगळ्यांना खूप वाईट वाटलं आहे, खूप धक्का बसला आहे आम्हाला. अगं तुझ्यावर इतकं जीव ओतून जीवापाड प्रेम करतोय आम्ही सगळे, परंतु त्याची तुला किंमतच नाही आहे असं वाटतंय आम्हाला. अगं असं सगळं नको वागूस. असं वागून काय मिळणार आहे सांग मला? अगं असं करून तू स्वतःचं आयुष्य संपवतेस, बाकी काही नाही करते. अगं तुझं जर प्रेम खराब झालं आहे किंवा तुझं प्रेम जिंकलं शकलं नाही तर आयुष्य संपलं असं होत नाही गं. हा बघ, हा मिहीर, याच्याबद्दल काय झालं आहे हे तुला वेगळं सांगायला नको. अगं त्याने जर प्रेम असं हातातून निघून गेलं किंवा निसटून गेलं म्हणून कधी झोपेच्या गोळ्या खाल्लेल्या नाही आहेत किंवा स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय नाही घेतला आहे त्याने. तो खंबीरपणे उभा राहिला आहे आणि पुढच्या गोष्टींना फेस करतोय. कोमल, आयुष्य हे असंच असतं. तेव्हा मग मिहीर म्हणतो की हो कोमल, तू जे काही वागली ना ते कोणालाही आवडलेलं नाही आहे. अगं तू असं वागूच कसं शकते? सगळीजणं तुझ्याबरोबर आहेत, इतके घरातले सगळे खंबीर आधार असताना तू अशी का वागू शकतेस? अगं माझ्यासमोर तर नेहमी दादूस आणि वहिनी असतात. त्यांचा आधार हा माझ्याबरोबर प्रत्येक वेळेला असतो. म्हणूनच माझ्या मनात कधीही कोणत्याही प्रकारचे चुकीचे विचार आलेले नाहीत. मग मी तर म्हणते की तुझ्या घरातच दादूस आणि वहिनी आहेत. मग तू तरी असा चुकीचा विचार का केलास? सांग मला. असं नाही करायचं कोमल. अगं तू असं केलंस ना त्याने खरंच आम्हा सगळ्यांना खूप वाईट वाटलं आहे. तू असं करू शकत नाहीस आणि या सगळ्या गोष्टीत मला तरी वाटत नाही की तू याबद्दल बरोबर आहेस. कारण असे दादूस आणि वहिनी असताना तुला आयुष्यात उभं राहायला खूप मोठा मार्ग आहे. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की ठीक आहे, आपण सगळे शांत होऊया. आता सगळे सारखे सारखे कोमलला बोलूया नको. तिलाही आता शांततेने वेळ देऊया जे काही आहे ते बोलण्यासाठी. परंतु आता इथे मुक्ताला बघतच कोमल म्हणायला लागते की दादूस, खरंच मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय रे.
हे जे सगळं काही माझ्यासोबत चाललं आहे ना त्याचा त्रास होतो आहे. माझं लग्न मोडलं आहे हा तर त्रास आहे, परंतु आता मला सगळ्यांचं बोलणं नाही सहन होतं. जेव्हा मी बाहेर जाते तेव्हा लोक माझ्याकडे अगदी संशयाच्या नजरेने बघत असतात आणि टोमणे मारत असतात की या मुलीचं लग्न मोडलं, ही आजारी आहे, हिच्याशी पुन्हा कोणीही लग्न करणार नाही, असं सगळेजण बोलत असतात. त्यावेळेला दादूस खरंच माझा धीर खूप मोठा सुटतो आणि मग मला असं वाटतं की नाही, मला नाही जगायचं आता, मी जगून काय करू? कारण सगळे सारखे सारखे मला टोमणे मारणार, सारखे मला लग्नावरून बोलत राहणार आणि ते मला सहन होणारं नाही. म्हणूनच मग मी जीव देण्याचा प्रयत्न केला आणि नाही, खरंच आता मला नाही जगणं शक्य. तुम्ही सगळे लोक थोडे दिवस रडाल मी निघून गेल्यानंतर माझ्या फोटोकडे बघून, परंतु मला आता नाही सहन होते हे सगळं. तेव्हा आता कोमलचं ते सगळं बोलणं ऐकल्याने पुन्हा एकदा मुक्ता, सागर आणि मिहीर या तिघांनाही धक्का बसलेला असतो आणि ते मेहका म्हणत असते की नाही वहिनी, मला खरंच हे सगळं नाही सहन होते. अगं मला सगळेजण खूप टोमण्याने बोलतात, याचा त्रास मला होतो आणि मला ते ऐकवत नाही आहे. या सगळ्यामुळे मला खूप वाईट वाटते. खरंच 2 दिवस तुम्ही रडाल, माझ्या आठवणीत राहाल, परंतु मी नसले तर तुमच्या मागचे सगळे प्रॉब्लेम संपतील, असं म्हणून आता कोमल पुन्हा मुक्ताच्या मिठीमध्ये जाऊन रडायला लागते. तेव्हा आता कोमलला मुक्ता म्हणते की ए राजा गप्प बस, आधी तुझं डोळ्यातलं हे पाणी पुस, तू जो काही हा वेड्यासारखा विचार करते ना तो विचार आधी बंद कर. तेव्हा मग मिहीर म्हणतो की दादूस, काय बोलते रे ही मुलगी, हिला काही कळतंय की नाही? नाही, मला हे बोलणं सहनच होत नाही आहे, असं म्हणून आता तिथून मिहीर बाहेर निघून जातो आणि त्याला जे काही ती बोलली आहे त्याचा खूप त्रास होत असतो. नंतर मुक्ता म्हणते, मिहिका बाळा, तुला असं का वाटलं की तू जे काही बोलतेस त्याच्यावर आमचा विश्वास बसेल? अगं आमच्यासाठी तू महत्त्वाची आहेस, आमच्यासाठी ते बाहेरचे लोक महत्त्वाचे नाही आहेत, लक्षात घे. अगं तू आमच्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. लोक बाहेरचे काय म्हणतात किंवा त्यांचे टोमणे काय आहेत याचा विचार आम्ही नाही केला कधी, कारण तू तितकी जास्त आमच्यासाठी महत्त्वाची आहेस. मग तू तरी बाहेरच्या लोकांचा विचार कशासाठी करतेस? अगं इतक्या डेडिकेशनने दुसऱ्या कोणावर तरी प्रेम केलंस, तितक्याच डेडिकेशनने स्वतःवर तरी कधीतरी प्रेम कर की. अगं स्वतःला तरी जपून बघ. या सगळ्या गोष्टी नाही महत्त्वाच्या आहेत. आमच्यासाठी तू महत्त्वाची आहेस आणि तुलाही स्वतःच महत्त्वाची असली पाहिजेस तू. कारण ह्या ज्या काही गोष्टी घडतायत ना, जे काही घडून गेलं आहे, त्या मुलाशी तुझं झालं असतं एक वेळेस लग्न. परंतु तू हा विचार केला असतास का, की जर तुझं लग्न झालं असतं, तर तुझं काय झालं असतं याचा विचार तू जरा कर. अगं तुझ्यासारखं हे जे काही फूल आहे, ते असं फुलण्यापेक्षा कोमेजून गेलं असतं गं. त्याच्याशी लग्न झाल्यानंतर त्याने तुला सुखात नसतं ठेवलं. तुला आयुष्यात पूर्ण कोमेजून राहावं लागलं असतं. तुझा संसार बहरला नसता. कारण त्याने फक्त फक्त आणि सुडेपोटी हे लग्न करण्याचं ठरवलेलं होतं. परंतु कोमल बाळा, अगं आयुष्यात जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. म्हणूनच तर तुझं योग्य वेळेवर लग्न मोडलं. आणि एक गोष्ट चांगली लक्षात घे, की मला कळतंय की तुझं लग्न मोडलं त्यामुळे तुला खूप वाईट वाटतंय. परंतु आयुष्यामध्ये अशी वेळ नक्कीच येईल, ज्यावेळेला तुझा मनासारखा जोडीदार हा तुला मिळेल. तोपर्यंत हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही चुकीचा निर्णय घ्यायचा नाही. काहीही चुकीचे विचार डोक्यामध्ये आणायचे नाही. स्वतःचं कुटुंब आणि स्वतः एवढीच गोष्ट आता विचार करायची. आणि म्हणजे तुला माहिती आहे का, की माझी आई म्हणायची, नेहमी म्हणायची मला, की मनासारखा जो जोडीदार असतो ना, तो मंडपात उतरला ना, की आयुष्य सुखकर होऊन जातं. आयुष्याचं पूर्णपणे सोनं होऊन जातं. म्हणूनच जोपर्यंत आपल्या मनासारखा जोडीदार मिळत नाही, तोपर्यंत आपण लग्नाचा विचार देखील करायचा नाही. असंच लग्न करायचं आहे म्हणूनही कोणाशीही लग्न करून मोकळं व्हायचं नसतं. आपल्याला जी आवडेल, जी पटेल आणि जी आपल्याला समजून घेईल अशाच व्यक्तीबरोबर आपण लग्न करायचं. लक्षात आलं? असं कोमलला आता ती समजवते. त्यानंतर आता इथे मिहिका ही बाळाचं स्वेटर पूर्ण झालेलं असतं ते स्वेटरकडे बघत असते आणि तिला ते पाहून खूप आनंद होत असतो आणि ते अगदी उराशी ते स्वेटर घेत असते. तेवढ्यातच तिकडे आता हर्षवर्धन येतो आणि हर्षवर्धन तिला बघतच राहतो की हिचं काय सुरू आहे. आता हर्षवर्धन म्हणतो की काय झालंय काय पूर्ण हे शूट, आणि असं म्हणून तो त्याच्याकडे बघतच राहतो आणि मिहिका पटकन दचकते आणि त्याचा आवाज आणि दारूचा आवाज बघून म्हणते की हे काय, तुम्ही परत पिऊन आलेला आहात घरामध्ये? तुम्हाला सांगितलेलं ना की दारू पिऊन यायचं नाही आहे घरामध्ये, तर ही का हिंमत केली तुम्ही? चला चला निघा इथून. त्याच वेळेला आता हर्षवर्धन म्हणतो की हे बघ मिहिका, हे माझं घर आहे, त्याच्यामुळे तू माझ्यावर जबरदस्ती करू शकत नाहीस. आणि मग मिहिकाचा हात धरून तो अगदी पिरगाळण्याचा प्रयत्न करू शकतो. मिहिका म्हणते की तुमची हिंमतच कशी झाली असं सगळं वागण्याची? मी तुम्हाला सांगितलं होतं की या घरामध्ये यायचं नाही आहे पिऊन, तरी पण तुम्ही ऐकलं नाही. आणि चला आता निघा इथून. त्याच वेळेला आता तो तिचा हात धरून म्हणतो की हे बघ मिहिका, एक गोष्ट तू लक्षात ठेव, हे माझं घर आहे, तुझं घर नाही आहे, त्याच्यामुळे माझ्यावर जबरदस्ती करायची नाही. मी जे काही करेन ना ते करेन, त्याच्यामध्ये मध्ये तू करायचं नाही.
तेव्हा आता ती म्हणत असते की चला दूर व्हा इथून, दूर व्हा. तेव्हा तो म्हणतो की काय दूर व्हा काय, प्रत्येक वेळेला तुझं हेच चालू असतं. अगं, लग्न होण्याच्या आधीपासूनच तुला मिळवण्यासाठी किती प्रयत्न केले होते मी. तू जे काही वागतेस ना माझ्याबरोबर, आजतागायत कोणीही माझ्याबरोबर, कोणतीही मुलगी माझ्याबरोबर असं वागलं नाही. आणि काय गं, तुला काय वाटतं की तू फार मोठी हुशार आहेस का? तर तसं नाही आहे. अगं, जोपर्यंत माझ्या गोष्टी चालू होत्या तोपर्यंत ठीक आहे. मी समजून घेतलं तुला. ठीक आहे, आज नाही, उद्या नाही, तर परवा तरी निदान प्रेमाने स्वतः माझ्याजवळ येशील. परंतु नाही, तुझं ते सगळं चालूच नाही आहे. आणि काय आहे, अगं, मी तुझ्याशी लग्न केलं आहे, परंतु फायदा काय तू माझी बायको असण्याचा? असं सगळं तो तिला बोलत असतो. आणि पुढे तो तिला म्हणतो की त्या सावनीला मी या घराच्या बाहेर हकलली आणि तुला इथे आणलं. परंतु काही झालं तरीही तू मात्र स्वतः बदलायला तयारच नाही आहेस. अगं, मला तरी असं वाटतंय ना की तू जेव्हा प्रेग्नंट होतीस तेव्हा त्याच्या अगोदरपासून जर तुझ्यावर जबरदस्ती केली असती ना तर बरंच झालं असतं. आणि त्यावेळेला मेहका म्हणते की तुमचं तोंड सांभाळून बोला, काहीही बडबडायची गरज नाही आहे. त्याच वेळेला आता हर्षवर्धन बोलतो की काय काय बडबडतेस? अगं, हे इकडची जे घर आहे ते माझं आहे. हे लक्षात ठेव की तू माझ्या घरात राहून बोलतेस, माझ्यावर आवाज चढवतेस. परंतु नाही, आत्ता तुझ्या ह्या गोष्टी मी सहन करून घेणारच नाही. आता हर्षवर्धन इथे मिहिकाचं तोंड अगदी दाबून धरतो आणि तिला भिंतीवर धरून जाब विचारत असतो की म्हणतो की इथून पुढे तू कशी आणि काय वागणार आहेस माझ्याबरोबर? मला खरंच तुझी चीड येऊ लागली आहे. तू जे काही माझ्याबरोबर वागतेस ना, माझ्या घरात, माझ्या आयुष्यात पूर्णपणे वाट लावून टाकली आहेस तू. त्याच वेळेला आता मिहिका चिडलेली असते आणि ती जोरात त्याला खाली जमिनीवर ढकलून देते. आणि तिने जो जोरात धक्का दिला असतो त्यामुळे तिचं पूर्णपणे पोट हललेलं असतं आणि त्याचा त्रास तिला आता होऊ लागलेला असतो. त्याच वेळेला आता हर्षवर्धन हा तिच्याकडे बघत असतो आणि म्हणतो की मला तर असं वाटतंय ना, ज्या दिवशी सावनीचं आणि माझं लग्न होतं ना, त्या दिवशी जर सगळं काही झालंच असतं तर खूप बरं झालं असतं. मी खरंच त्यावेळेला खूप टाईमपास केला. म्हणजे माझे स्वतःचे कपडे तिकडे असे आजूबाजूला पसरण्यात किंवा लोकांना दाखवण्यात की आमच्यात सगळं काही झालं आहे, ते न करता मी जर खरंच तुझ्याबरोबर तेव्हा काही केलं असतं ना तर खरंच खूप बरं झालं असतं. त्यावेळेला माझ्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण तरी झाल्या असत्या. परंतु मी म्हटलं की नाही, तेव्हा काही करायला नको म्हणून मी तेव्हा काहीच केलं नाही. परंतु आता त्याला माझी शिक्षा भोगावी लागते. मी केलं असतं तर खरंच बरं झालं असतं. लोकांना मी खोटं खोटं दाखवण्यासाठी केलं, परंतु माझं आयुष्य असंच बर्बाद झालेलं आहे. असा विचार आता इथे हर्षवर्धनच्या डोक्यामध्ये येत असतो आणि तो तिला ते बोलूनही दाखवत असतो. आणि ते ऐकल्यानंतर मिहिकाला एकदम मोठा धक्का बसतो की काय, हा जे काही बोलतोय ते अगदी खरं आहे का? तेव्हा तो म्हणतोय की आता माझं कसं झालंय माहिती आहे का? खाया पिया कुछ नहीं और ग्लास थोडा बाराना, असं झालेलं आहे माझं. त्याच्यामुळे आता मला खरंच जे काही करायचं ना ते करू दे. तू मला थांबवू शकत नाहीस, असं म्हणून आता तो मिहिकाला बोलण्याचा प्रयत्न करतो. मिहिकाला आता हे सगळं ऐकून अगदी डोकं गरगरल्यासारखं झालेलं असतं की हा मूर्ख माणूस काय बोलतोय. म्हणजे त्या दिवशी जेव्हा यांचं लग्न होतं रूममध्ये, तेव्हा त्याने तशी परिस्थिती निर्माण केली होती सगळ्यांना दाखवण्यासाठी की सगळं काही झालेलं आहे, परंतु त्या दिवशी काहीच झालेलं नाही. याचा अर्थ की याने मला फसवलंय, सगळ्यांसमोर खोटं बोललाय आणि मला याने सगळ्यांना समोर ब्लॅकमेल केलं आणि खोटे रिपोर्ट बनवून मला त्याने फसवण्याचा प्रयत्न केला. मी याच्याशी लग्न करावं म्हणून हे सगळं त्याने केलं आहे. याचा अर्थ आमच्यामध्ये काहीही झालेलं नव्हतं. आता मिहिकासमोर सगळं सत्य आलेलं असतं. तर इकडे इंद्रा नुसती रडत असते. तेव्हा स्वाती म्हणते की मम्मी बस कर गं, नको रडू. अगं, कोमलचं लग्न तोडल्यापासून, कोमलचं लग्न होत नाही कळल्यापासून तुझ्या डोळ्यातले अश्रूच थांबत नाही आहेत. मिहीर बघणार आहेत, सारखी सारखी रडते ही. तिला किती समजावलं तरी ऐकायला तयार नाही. तेव्हा इंद्रा आणखी रडते आणि म्हणते की माझ्याच मुलांच्या बाबतीत असं का घडतं? माझी सगळी पोरं ही कोणत्या आयुष्याचं दुःख फेडतायत काय माहिती. इतकं सगळं घडतंय. माझ्या कोमलने जर आज देव दिला असता तर मी काय केलं असतं? मी येरी झाली असती. मला खरंच कळलं नसतं की मी काय करू आणि काय नाही. खरंच मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. कोमल अशी कशी वागू शकली मला खरंच कळत नाही. परंतु लकी मला एक गोष्ट नाही समजली की आपल्या घरामध्ये त्या झोपेच्या गोळ्यांचं पाकीट आलं तरी कुठून? तेव्हा मग आता स्वाती गप्प बसले, ती काहीच बोलत नाही. मग आता इंद्रा पुन्हा पुन्हा विचारते की सांगा सांगा लवकर, ते झोपेच्या गोळ्यांचं पाकीट आलं तरी कुठून? त्याच वेळेला आता इथे स्वाती तोंड उघडते आणि स्वाती म्हणते की मी ते झोपेच्या गोळ्यांचं पाकीट घेतलं होतं. तेव्हा हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो आणि सगळेजण अगदी स्वातीकडे बघतच बसतात. तेव्हा मग मुक्ता तिथे नसते आणि इंद्रा म्हणते की काय, हे झोपेच्या गोळ्याचं पाकीट तुझं आहे? तू या गोळ्या घेतेस कणाला गं? या झोपेच्या गोळ्या का घेतेस तू? तेव्हा स्वाती म्हणते की मम्मी, मला रात्रीची झोप लागत नाही म्हणून मी त्या गोळ्या घेते. अगं, दिवस कसा बसा निघून जातो, सगळं आनंदात वातावरण असतं, परंतु रात्री एकदा जुईला झोपवलं की मला माझं आयुष्य खायला उठतं. खरंच मला या सगळ्याचा खूप त्रास होतो.
मला असं जाणवतं की माझं आयुष्य खरंच खूप एकटं एकटं आहे, परंतु मी स्वतःला त्रास करून घेत नाही आणि मला झोप लागली नाही की मी झोपेची गोळी घेते. आणि या सगळ्याच्या गोष्टी मी आता तुला कसं सांगू? तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की काय बोलते स्वाते तू, हे तुला कळतंय तरी? अगं या गोळ्या तू घेतेस, तुला याचा त्रास झाला खरंच मला समजत नाही. तेव्हा मग आता स्वाती म्हणते की मम्मी, प्रत्येक गोष्टी आईवडिलांना नाही गं सांगू शकत. कसं आहे ना, काही काही गोष्टी सांगण्यासाठी आयुष्यात जोडीदार असावा लागतो. आयुष्यामध्ये जर जोडीदार असेल तर आपलं आयुष्य अगदी व्यवस्थित भरून जातं आणि आयुष्य पुढे कसं सरकत जातं तेच आपल्याला कळत नाही. परंतु जर तोच जोडीदार आपल्याला फसवून गेलेला असला, आपली त्याने फसवणूक केली, तर आपलं आयुष्य अगदी नरकासारखं होऊन जातं गं. सगळं आयुष्य अगदी तिथल्या तिथे उभं राहिल्यासारखं होतं. परंतु आपल्याला तिथून उभं राहायचंच असतं, जगायचंच असतं, म्हणून काहीतरी उपाय काढायचे असतात. म्हणूनच मी हे सगळं केलं. असं आता इथे ती सगळं बोलून दाखवत असते आणि स्वातीचं बोलणं ऐकून तिला आणखीनच वाईट वाटत असतं. मम्मी, मला खरंच हे सगळं नाही गं सहन होत. म्हणून कधी-कधी या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये येत असतात. परंतु जुईकडे बघून मी शांत राहते. आणि तुला माहिती आहे, निदान माझ्या पदरात जुई तरी आहे. माझं आयुष्य कसंबसं पुढे सरकत आहे. कारण तिला मोठे होताना आणि वाढताना मी बघत आहे. त्याच्यामुळे माझे दिवस असे निघून जातात. परंतु कोमल, बिचारा कोमलचं काय? तिचं आयुष्य असं एका ठिकाणी स्तब्ध झाल्यासारखं झालं आहे. तिचं लग्न मोडून गेलं. आणि कोणीही पुन्हा तिच्याशी लग्न करणार नाही, ही भीती तिच्यामध्ये अधिक दाटून राहिलेली आहे. खरंच या सगळ्याचा त्या मुलीला किती त्रास होत असणार आहे, याचा विचार माझ्या डोक्यामध्ये येतो. त्या कल्पनेनेही मला शहारा येतो अंगावर, की कसं करणार आहे कोमल आपली. खरंच मला कळत नाही आहे, इतक्या सगळ्या त्रासामधून ती कशी बाहेर निघणार आहे. असं सगळं आता स्वाती तिला म्हणत असते आणि हे सगळं मिहीर तिथे बसून ऐकत असतो. आणि स्वाती म्हणते की मम्मी, नाही गं, बिचाऱ्या कोमलला आपण समजून घेतलं पाहिजे. तिच्यावर ओरडता कामा नये. तिने हे जे काही केलं हे तिचं चुकलंच, परंतु तिच्या या आयुष्यातून तिला जे काही वाटतंय ना, हे तिला आपण समजून घेणार नाही तर कोण घेणार आहे, असं म्हणून स्वाती बिचारी रडत असते. आणि ती पुढे आता काहीच बोलत नाही. तिथल्या तिथे गप्प असते, कारण पुढे काय बोलावं हे तिला काहीच सुचत नसतं. इंद्राला ती म्हणते की मम्मी, तू शांत हो, सगळं काही व्यवस्थित होईल आता. कारण आपली कोमल आता सगळ्या गोष्टींचा चांगला विचार करेल असं मला वाटतंय. आणि आपलं तिच्यावर प्रेम आहे, त्याच्यामुळे आपण तिच्या बाबतीत कधीही काही चुकीचं घडू द्यायचं नाही. आता असं म्हटल्यावर तिथे इंद्रा गप्प बसलेली असते आणि डोळ्यातलं पाणी पुसायला लागते. तेवढ्यातच आता इंद्रा बघते तर कोमल, मुक्ता आणि सागर हे येत असतात. तेव्हा आता सागर म्हणत असतो की नाही नाही नाही, मला हे सगळं काही सहनच होणार नाही आहे. तेव्हा मग आता सागरला इंद्रा विचारते की काय रे सागऱ्या, काय बोलतोयस तू? तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, तुम्ही जरा शांत व्हा आणि मम्मी तुम्हीच सांगा या कोमलला काय बोलते बघा ना. त्याच वेळेला आता इंद्रा म्हणते की काय झालंय? तेव्हा आता सागर म्हणतो की बस बस इथे येऊन बस, असं म्हणून तो आता तिला कोमलला बसायला सांगतो. आणि मग आता मुक्ता सांगायला लागते की मम्मी, कोमल म्हणते की मी जरा 4-5 महिने मामाकडे जाऊन राहते, पण मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. तेव्हा सागर म्हणतो की हो, हे बघ मम्मी, मलाही नाही आवडले हे. कोमल, तू इथून या घरातून जाशील ना, ते फक्त आणि फक्त तुझ्या हक्काच्या घरात, तुझ्या नवऱ्याच्या घरी जाणार आहेस तू. दुसरीकडे कुठेही इथून तू निघू शकत नाहीस. त्याच वेळेला आता इंद्रालाही त्याच्या या बोलण्याने जरा आधार मिळालेला असतो. परंतु कोमल म्हणते की दादूस, मला सांग, मी अशी आजारी आहे आणि माझं असं लग्न मोडलं आहे अशा पद्धतीने, तर माझ्याशी कोण लग्न करायला तयार होणार आहे? मी आयुष्यभर अशीच राहणार आहे. माझ्याशी खरंच कोण लग्न करणार नाही. माझ्या आयुष्यामध्ये मी फेल ठरलेली आहे. या सगळ्या हुशार मुलीशी कोणीच लग्न करायला तयार होणार नाही, कारण मी आजारी आहे आणि माझ्या बाबतीत इतक्या सगळ्या गोष्टी घडून गेल्यात की माझ्याबरोबर आता कोणीही लग्न करायला तयार होणार नाही. तेवढ्यातच आता कोणी काही बोलत नाही आणि मिहीर पटकन बोलतो की मी मी करेन लग्न. असं म्हटल्यावर आता सगळेजण मिहीरकडे अगदी आश्चर्याने बघू लागतात. सगळ्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसलेला असतो की मिहीर लग्नाला तयार झाला. त्यावेळेला आता मिहीरकडे सागर बघून म्हणतो की मिहीर, काय बोलतोयस तू? तेव्हा मग मिहीर म्हणतो की हो, बरोबर बोलतोय मी दादूस. मी विचार करून निर्णय घेतलाय की मी या लग्नासाठी तयार आहे. मी कोमलशी लग्न करायला तयार आहे. आता सगळेजण हे मिहीरकडे बघतच बसतात. नेमकं मिहीर काय बोलतो हे कोणाला काहीच कळत नसतं. आता मिहीर म्हणतो की हे बघ कोमल, मला काही फरक पडत नाही तुझं लग्न मोडलंय किंवा काही.
आणि तू म्हणशील की तू आजारी आहेस, तर मला तुझ्यासारख्या आजारी किंवा कमनशिबी किंवा रोगट मुलीशी लग्न करायचं आहे असं नाही, तर मला तुझ्यासारख्या हुशार, टॅलेंटेड आणि कॅपेबल मुलीशी लग्न करायचं आहे आणि हळव्या कोमलशी लग्न करायचं आहे. हे ऐकल्यावर आता सागर पटकन उठून त्याच्यासमोर उभा राहतो आणि मिहीरचा हा निर्णय ऐकल्यानंतर त्यालाही धक्काच बसलेला असतो. परंतु मुक्ताही आता अवाक होते की नेमकं हे सगळं मिहीर काय बोलतोय. तिला त्याच्या निर्णयाने अगदी धक्का बसलेला असतो. तर आता इंद्राला त्याचा निर्णय आवडलेला असतो. आता सागरला मिहीर म्हणतो की हे बघ दादूस, मला माहिती आहे मी तुझ्या कुटुंबाचा भाग आहे आणि तो नेहमी राहणार आहे, परंतु आता मला तुमच्या आयुष्याचा भाग व्हायचा आहे. मला कोमलशी लग्न करून तुमच्या सगळ्यांचा आयुष्याचा भाग व्हायचा आणि तेही कायमस्वरूपी, असं तो बोलून दाखवतो. त्याच वेळेला आता इथे लकी आणि बाकीचे सगळे त्याच्याकडे बघतच राहिलेले असतात. आणि मग सागर म्हणतो की काय बोलतोयस तू. तेव्हा मग मिहीर म्हणतोय की हो, मी अगदी योग्य बोलतोय आणि जे काही बोलतोय ते अगदी मी विचार करून बोलतोय. मला कोमलशी लग्न करायचं आहे आणि ती अशी आहे किंवा ती एकटी पडली म्हणून नाही. त्याच वेळेला आता इंद्राला या निर्णयाने खूप मोठा आनंद झालेला असतो. स्वाती आणि इंद्रा अगदी आनंदाने वेड्या झालेल्या असतात. आता मिहीर हा त्याच्यासमोर म्हणजेच सागरसमोर हात जोडून असतो आणि मुक्ताला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं की मिहीर हा सगळा निर्णय जो घेतोय तो भावनेच्या भरामध्ये तर घेत नाही आहे ना. तर इथे मिहीर हा सागरसमोर हात जोडतो आणि म्हणतो की मी जे काही बोलतोय त्याच्यावर तुम्ही कृपया विचार करा. त्याच वेळेला सागर पटकन त्याचा हात धरतो आणि त्याचा हात धरून त्याला अगदी आपल्या जवळ घेतो आणि म्हणतो की मिहीर यार, असं म्हणून आता तो त्याला जवळ घेऊन त्याला मिठी मारतो. आणि हे सगळं पाहिल्यानंतर मुक्ताला मात्र टेन्शन येत असतं. मुक्ता म्हणते की नाही, या सगळ्यात मला सुरुवातीला आता मिहीरशी बोललं पाहिजे. हा भावनेच्या भरामध्ये घेईन तर कुठला निर्णय घेत नाही आहे ना. तेव्हा मग आता सागर म्हणतो की मिहीर तू खरंच बोलतोय. तेव्हा मिहीर म्हणतो की हो दादूस, मी खरंच बोलते, मला तिच्याशी लग्न करायचे आहे. तेव्हा आता इथे इंद्राला खूप आनंद झालेला असतो आणि सागर हा कोमलजवळ जातो आणि कोमल आता सागरला मिठी मारते. आणि इथे इंद्रा आता देवी आईला हात जोडत म्हणते की एकविरी आई, पावलीस ग बाई, तुलाच तुझ्या भक्तांची काळजी आहे, असं म्हणून ती आता खुश झालेली असते. तेवढ्यातच आता मुक्ता जरा मिहीरला म्हणते की बाजूला येतोस का, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर इथे मिहिका ही हर्षवर्धनचं घर सोडून निघालेली असते. तेव्हा हर्षवर्धन तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की हे काय, कुठे निघालीस तू. आणि तिची बॅग आता बाजूला घेऊन तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला मिहिका म्हणते की तुझ्याशी काय घेणं देणं आहे, मी हे घर सोडून कायमचं निघालेली आहे. तेव्हा आता इथे तो म्हणतो की नाही नाही, असं मी होऊच देणार नाही. तेव्हा आता मिहिका म्हणते की हे बघ, मला या घरामध्ये आता राहायचंच नाही आहे, मी निघाली आहे, असं म्हणून आता ती त्याला अगदी धमकी देत असते. तेव्हा आता मुक्ता ही मिहीरला विचारते की मिहीर, काय हे सगळं, बाहेर तू जे काही केलं आहेस त्याला काय म्हणायचं आहे. तेव्हा मिहीर म्हणतो की खरंच बोलतोय मी, मला लग्न करायचं आहे. तेव्हा मग आता इथे मुक्ता म्हणते की हे बघ सागर, बाहेर सगळेजण टेन्शनमध्ये आहे. कोमलचं लग्न मोडल्यापासून मम्मी रडतायत, सागर डिस्टर्ब आहे आणि सगळ्या घराचं वातावरण अगदी खराब झालेलं आहे. आणि जर या सगळ्याचाच विचार करून तू या लग्नासाठी तयार झालेला असतील आणि कोमलशी केवळ तू दयाभावनेने म्हणून लग्न करण्यासाठी तयार झालेला असशील, तर असं करू नकोस. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टीचा अंत हा व्यवस्थित होत नाही हा, कारण तू हे सगळं दयाभावनेने करतोयस. कारण तुझ्या मनाच्या कप्प्यात तर दुसरीकडे कुठेतरी मिहिकाच आहे. तिच्या मनाबद्दल म्हणजेच तिच्याबद्दल तुझ्या मनामध्ये प्रेम आहे, परंतु तू हे सगळं करतोयस ते चुकीचं करतोयस. तुझ्या मनामध्ये तर मिहिक आहे, परंतु तू हे जे सगळं काही करतोयस ते खूप चुकीचं करतोयस. कारण तू कोमलला कधीही बायकोचं स्थान देऊ शकणार नाहीस. तू तिच्याशी दयाभावनेने लग्न केलंय, याचा अर्थ तू फक्त तिच्यावर आयुष्यभर दया दाखवत राहशील. तुला कळतंय का. आणि जर मिहीर असं असेल ना, तर आत्ताच्या आत्ता हे लग्न मोड, म्हणजे आत्ताच्या आत्ता जाऊन पाठीमागे हो, माघार घे आणि सांग मला हे लग्न करायचं नाही आहे. हे बघ मिहीर, मी तुला आत्ताच सांगते की या सगळ्या गोष्टीत अडकून जाऊ नकोस, अगदी इमोशनल होऊन कोणत्याही प्रकारचा विचार करू नकोस, असं मुक्ता त्याला समजावते. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, मुक्ता ही मिहीरला म्हणत असते की हे बघ मिहीर, एक गोष्ट लक्षात घे की कोमलचं आयुष्य स्थिरसावर झालेलं नाही, परंतु दयाभावनेने तू उगीचच निर्णय घेऊ नको. कारण तुझं प्रेम हे मिहिकावर आहे हे आम्हा सगळ्यांना माहीत आहे. तेव्हा आता मिहीर हा तिला बोलतो की वहिनी, मला तू जे काही बोलतेस ना ते सगळं काही पटतंय, परंतु मिहू तिच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेलेली आहे. तुला माहिती आहे ती तिच्या आयुष्यात खूप खुश आहे आणि आता मिहिका प्रेग्नंट आहे. त्याच्यामुळे आता कोणताही दुसरा विचार माझ्या मनामध्ये येऊ शकत नाही, कारण मिहिका तिच्या आयुष्यामध्ये खूप पुढे निघून गेलेली आहे आणि ती सेटल्ड आहे. हे ऐकल्यावर आता मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो की आपली मिहिका प्रेग्नंट आहे.
म्हणूनच आता इथे मिहिकाचा आणि मुक्ताचा कॉल झालेला असतो आणि मुक्ता मिहिकाला म्हणते की मिहू काय झालं आहे. तेव्हा मग आता मिहूला ती विचारते की तू प्रेग्नेंट आहेस का मिहू. तेव्हा ती म्हणते की हो ताई, मी प्रेग्नंट आहे आणि तुला माहिती आहे, हे म्हणजे माझ्या पोटातलं बाळ आहे ना, ते माझं आणि मिहीरचं बाळ आहे. आमच्या प्रेमाचा वंश माझ्या पोटात वाढतोय. असं सगळं आता मिहिका ही तिला बोलते आणि हे ऐकल्यानंतर मुक्ताला जबरदस्त मोठा धक्का बसतो, की हे बाळ मिहीरचं आहे. आता जेव्हा मुक्ताला हे सगळं समजणार, तेव्हा मुक्ता ही मिहीरला कशाप्रकारे समजावून त्या दोघांचं आयुष्य स्थिरसावर करेल, की कोमल आणि मिहीरचं लग्न लावून देईल, हे पाहणं खूपच रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.